नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हे बघा, हे कटिंग आहे 36 अपर चेस्ट आणि 38 फुल बस्ट या मापाचं. तर मी ते ऑलरेडी तुम्हाला यूट्यूबवर टाकलेलं आहे. हे कटिंग बघितलं नसेल तर जाऊन बघा, प्लेलिस्टमध्ये कटोरी ब्लाउज कटिंग या प्लेलिस्टमध्ये ते आहे. तर मी परत परत कटिंगचा व्हिडिओ न टाकता आज आपण स्टिचिंग बघणार आहोत, हेच कटिंग ठेवून. त्याच गिरायकाचा हा ब्लाउज आहे, कस्टमरचा. सॉरी. तर हे बघा, मी कसं कसं घेतले सांगते. उंची आहे 14 इंच प्लस 1 15 आणि 9 इंचाची अपर चेस्ट आणि 1.5 इंच मार्जिन. त्याच्यानंतर शोल्डर घेतली आपण इथे 5 इंच. मुंड्यासाठी लाईन घेतली 6 इंच, म्हणजे 5.5 वर घेऊनच कट केलाय, पण तो आपण राऊंड मोजत मोजत हा 6 इंचाचा झालाय. गळा आहे 9.5 तर 8.5 तर 9 वर टाकलेला आहे गळा. कंबर आहे 10.5 इंच, म्हणजे 1.5 इंच मायनस करून 9 इंच म्हणजे 8 इंच, 32 इंचाची कंबर आहे. 8 चौक 32, 9, 1.5 इंच मार्जिन. या पद्धतीने ही कटिंग केलेली आहे. आणि कटोरी ब्लाउजची कटिंग आहे. बाहीचं पण माप सांगते. बाहीची उंची आहे, अस्तरचा ब्लाउज आहे त्यामुळे 1 इंच प्लस करून घेतलेली आहे. बाही उंची 10.15 आहे, तर तयार 9.15 पाहिजे आपल्याला. आणि रुंदी 7 आहे, तर 1.5 इंच मार्जिन वजा करून 5.5 ची रुंदी आहे. इथे आपला मुंडा टाकला आपण 1.5 इंचावर फोन करून घेऊया अगोदर. तर बायसेप आलेला आहे 6.5 आणि मुंडा आहे 7.25. या पद्धतीने बाहीची कटिंग आहे. हे काज बटन पट्टीसाठी पट्टी आहे गळ्यामधले निघालेली. ही कटोरी आहे 38 साईजची. मी बोलले होते फुल बस्ट 38 आहे आणि अपर चेस्ट 36 आहे. तर हे बघा, हे 38 साईजची कटोरी आहे. या पद्धतीने 38 साईजच्या कटोरीला बघा, टक्सची उंची किती घेतलेली आहे मी. 3.25 आणि 1 रेख. हे बघा, 3.25 आणि 1 रेख म्हणजे 3.5 ला 1 रेख कमी आहे. या पद्धतीने ही टक्सची उंची आहे. अशी उंची वाढते, तर तुम्ही फक्त 3 इंचावर टक्स देता तर ते कमी पडते 38 साईडला. तर मापून मोजूनच टक्स द्यायची असते. आणि ही आपली क्रॉसपट्टी आहे. अजून एक तुकडा. आता मी हेच कटिंग ठेवून कटिंग करणार आहे. तर इथे बघा, आपली 27 कंबर आहे. आय थिंक इथे 27 आहे. तर 27 कंबर याचं कटिंग करायचं आहे आपल्याला. चला तर मग कटिंग बघूया. कसं हांतरायचं, हा तुम्ही फर्मा समजा 36 38 साईजचा, काय हरकत नाही. पेपर कटिंग आहे असं समजून तुम्ही घ्या. या पद्धतीने आपण हे पूर्ण आखून घ्यायचंय, जसं आहे तसंच. पूर्ण ब्लाउज हा आखून घेते. इथे का कट करायचं हे मी बऱ्याच वेळा सांगितलंय. पाठीमागून ब्लाउज वर उचलला जातो आणि इथे पण एक्स्ट्रा होतं हे कापड टक्स मारल्यानंतर, तर चुन्या पडतात इथे. आणि इथे घोळ्याने जर येत असेल तर परफेक्ट शोल्डर घेण्याची गरज आहे, परफेक्ट मुंड्याचा आकार देण्याची गरज आहे. तर इथं मुंड्याला जर आकार देताना तुम्ही इथून 1.5 इंचावर जर घेता तर तिथं 1 इंचावरच घ्यायचं असतं. इथं दाखवते मी तुम्हाला, आपलं 1 इंच असणार आहे. ही आली आपली सरळ रेष. इथून बघा, आता 1 इंचावरच मी हा आकार दिलेला आहे. हे बघा, दिसला इथून हा आकार, आणि हा पुढच्या भागात आहे, इथे येणार आहे. तर या पद्धतीने मी आता हे सगळं कटिंग आखून घेते आणि कट करून घेते. इकडे परफेक्ट ठेवायचंय. अखंड पदर आपल्याकडे आणि सुट्टा पदर पुढे ठेवायचा. बघा कटिंग करण्याची पद्धत, सुट्टा पदर पुढे ठेवायचा असतो, आपल्याकडे अखंड पदर घ्यायचा असतो. या पद्धतीने ही पाठीमागची बाजू कट करून घेऊया. कटोरी ब्लाउजची स्टिचिंग दाखवणार आहे मी परफेक्ट तुम्हाला. स्टिचिंग करताना पण कोणकोणती काळजी घ्यायची हे लक्षात घ्यायचंय. व्हिडिओ स्किप करू नका, कुठेही पूर्ण बघा, तरच तुमच्या लक्षात येणार आहे कुठे कुठे चुका होऊ शकतात. आता हे बघा, ऑलरेडी ही कटोरी माझी वाढवलेली आहे, तर मी ही तिरकस ठेवणार आहे अशी. या पद्धतीने बाही काढून घेऊया अगोदर. बाहीचं कटिंग घेऊ. बाही पण दाखवली माप मी तुम्हाला किती आहे ते. बाहीची घडी पण दाखवते तुम्हाला कितीवर घेतली ती. 9 चौक 36 ची घडी पाहिजे. तर आपल्याला 1 इंचाचा इथं जोड द्यावा लागणार आहे, तो लक्षात ठेवायचा, म्हणजे कमी पडणार नाही बाही. आता आपण ही क्रॉस मध्ये कट करून घ्यायचंय.
टक्सच्या खुणा पण करून घ्यायच्या. इथे जरा टोक मारून घ्यायचं असं, म्हणजे खाली उठतं. इथे उठले जरा. उंची मोजून घेऊया आपण. या कटपर्यंत 3.25 आहे, बरोबर. या पद्धतीने हा टक्स झालेला. आता पुढचा भाग कट करूया. क्रॉसपट्टी आहे ही. क्रॉसपट्टी पण कशी काढायची ते मी मेथड दाखवलेली असते प्रत्येक व्हिडिओमध्ये. काळजीपूर्वक बघत जा, म्हणजे समजेल. जरा वेगळ्याच टाईपची क्रॉसपट्टी असते आपली नेहमी, परफेक्ट साईजनुसार. असं नाही की सगळ्या ब्लाउजांना एकच क्रॉसपट्टी ठेवायची, तसं नाही. या पद्धतीने मी हे कटिंग करून घेतलं. आता आपण कापडावर करूया. एक इंच एक्स्ट्रा पाहिजे दोन्हीकडं, तसं एक्स्ट्राच ठेवून कापायचं हे पण. या पद्धतीने भारी पण झालेली आहे. थोडं जोड द्यावंच लागणार आहे आपल्याला क्रॉसपट्टीला, तर काय हरकत नाही, आपण जोड देऊया. क्रॉसपट्टी मात्र जेमतेम अस्तर बरोबरच कट करायचे. आता याला आपण इथला हा जोड लावून टाकूया, कमी पडते जर. अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहे सगळी मी. हा ब्लाऊज आपण अस्तरचा कट करून झालेला आहे. तर आपल्याला क्रॉसपट्टीला कापड कमी पडलं होतं रुंदी, ती अगोदर आपण जोडून घेऊया या मापाने ज्या आहे. संपूर्ण अस्तरच्या ब्लाऊजची स्टिचिंग, कटिंग आणि स्टिचिंग मी दाखवते तुम्हाला. कटिंग दाखवली आहे, आता स्टिचिंग बघा कशी करायची. तर जे जे पार्ट आपल्याला कमी पडले ते अगोदर जोड लावून घ्यायचे. तर मी अस्तरच्या क्रॉसपट्टीच्या पट्ट्या कमी पडल्या होत्या, तर त्यांना जोड लावून घेते. अशी पट्टी जोडून दाब टीप टाकून घ्यायची त्याला. कोणत्याही एका साईडला ही टीप टाकून एक दाब टीप टाकायची, आणि हे एक्स्ट्रा उरले ते कट करून टाकायचं. याच पद्धतीने याला पण करून घेऊया आपण. कमी कापड असल्यावर कसं कटिंग करायचं ते दाखवले मी. कमी कापड ब्लाऊज पीसातलं निघालेलं असतं तर. खूप कमी होता हा ब्लाऊज पीस, त्यामध्ये तुम्हाला मी दाखवले कटिंग करून. या पद्धतीने उलटी सुलटी बाजू ठेवून द्यायची, म्हणजे नंतर आपल्याला प्रॉब्लेम यायला नको. आता याच्यावरच आपल्याला क्रॉसपट्ट्या ठेवून घ्यायच्या त्या ज्या कटिंग केलेल्या आहेत आपण अस्तरच्या ते, आणि एक खाली आणि एक वर ठेवून द्यायची. असं ठेवल्यावर म्हणजे उलटी सुलटी होणार नाही. आणि ही अशी घडी करून बाजूला ठेवायची, नंतर जोडायला घ्यायचंय. बरोबर अर्ध्या इंचावर मार्जिन ठेवून टीप मारायची. आता हिला पण टीप मारून घ्या दुसऱ्या पट्टीला. नंतर अस्तरच्या बाजूला टीप ढकलून दाब टीप टाकायची. या पद्धतीने अस्तरच्या बाजूला ढकलायची. या पद्धतीने आपली क्रॉसपट्टीला अस्तर जोडून झालेलं आहे. हे बघा. आता आपण कटोरीला जोडून घेऊया अस्तर. अस्तर जोडून ब्लाऊज कसा स्टिच करायचा, शिवायचा ते दाखवते. इथे अगोदर आपल्याला टक्स मारून घेतल्या पाहिजे, आहेत मारलेले. या पद्धतीने अस्तरला कापड असं
लावून घेतलं की उलटं सुलटं होत नाही, व्यवस्थित बसतं. आणि चारी बाजूनी टिपा मारून घ्यायच्या मग. आणि एक्स्ट्राचं कापड अस्तरच्या बरोबरीने असं कट करायचं. इथे जे कट आहेत टक्सचे ते पण देऊन घ्यायचे आणि टक्स जरा डार्क करून घ्यायचा असा, या पद्धतीने. आता आपल्याला अस्तरच्या ब्लाऊजला बघा अशी डायरेक्ट टक्स मारली तर काय होऊ शकतं ते दाखवते नंतर. तर याच पद्धतीने मी दुसरी कटोरी आणि कटोरी जोडायचा पार्ट दाखवते. मी हा जो पार्ट आहे तो अस्तरनी जोडून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. हे सुद्धा असं उचलून आतल्या साईडला ठेवून द्यायचंय. असं एक पदर उचलायचा आणि इथे आतमध्ये ठेवायचं आणि मग हे वरती परत घेऊन एक बाजू बाजूला काढून घ्यायची अस्तर सहित. अशा काळजी घेतली तर तुमचं अजिबात हे होणार नाही उलट सुलट कापड. अशा डिझाईनवाल्या कापडाला उलट सुलट बघणं अत्यंत गरजेचं आहे. तर या पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे अगोदर. या पद्धतीने आपला पुढचा भाग तयार झालेला आहे. अस्तरला पाठीमागच्या भागाला लावून घेऊया अस्तर. इथे हा असा मध्य कट करायचा खाली कमरेच्या साईडला, म्हणजे हलणार नाही ब्लाऊज, इकडे तिकडे जास्त होणार नाही. मध्यावर मध्य ठेवून असा टीप मारून घ्यायची. आपल्याला एक दाबटीप टाकायचे, अस्तरच्या बाजूला फोल्ड करायचं आहे, ते पट्टी ढकलायची ही मार्जिन. या पद्धतीने दाबटीप झालेली आहे आपली. आता परत एक अशी टीप मारून घ्यायची, बरोबर टीपवर फोल्ड करून. म्हणजे काय होतं, एकदम फिनिशिंग मध्ये अस्तर बसलेलं असतं खालून. या पद्धतीने टीप मारून मशीन मध्ये थोडा काहीतरी बिघड आलाय माझ्या, चेक करूया अगोदर. आता असा मध्य घ्यायचा, बरोबर असा ब्लाऊज अंथरून दोन्हीकडे सेम बघायचं. इथं मुंड्याच्या साईडला इथं व्यवस्थित, नाही तर तुम्ही पिना लावून सुद्धा करू शकता. मी असा मध्य टीप मारून घेणार आहे, त्यावर अशी टीप मारून घ्यायची. आता चारी बाजूने टिपा मारून घ्यायच्या ह्या अस्तरला. व्यवस्थित असा हात फिरवत टीप मारायची. पद्धतीने चारी बाजूने टिपा मारून झाले अस्तर जोडून आपलं. आता हे एक्स्ट्राचं कट करून टाकायचं अस्तरच्या बरोबरीने.
मध्य काढून बरोबर 4.5 इंच टक्ससाठी घ्यायचं आहे मध्यावरून या पद्धतीने, आणि किंवा मग याचा अर्धा काढायचा असा असा आणि टक्स द्यायची. उंची पण 4.5 इंच आणि टक्स 1 इंचाचा आहे तर अर्धा इंच. या पद्धतीने आपली ही टक्स मारून घ्यायचे. दुसरीकडे पण उठवून घेऊया. तर आता टक्स मारताना बघा काय काय करायचं. पहिला अगोदर इथं जे टक्सची रेघ आहे मध्य त्याच्यावर एक टीप मारून घ्यायची. बिगिनर्स लोकांसाठी सांगते, नवीन शिकणाऱ्यांसाठी. याच्याने काय होणार आहे ते पण सांगते पुढे मी. आता या टीपवर असं उचलायचं आणि टक्स मारून द्यायचं. बघा आता एकदम फिनिशिंग मध्ये टक्स बसतो अगदी कडेपर्यंत. मी उचलून दाखवते, वेगळं होणार नाही अस्तरपासून हे कापड. या पद्धतीने टक्स मारायचा म्हणजे ब्लाऊज पिसाला पण आणि अस्तरला पण टक्स बसतो. आता कटोरीचा टक्स पण आपण तसाच मारून घेऊया, दाखवते मी. कटोरीच्या टक्सला सुद्धा हा जो मध्य आहे कटोरीचा तिथे टीप मारायची आणि मग हे बघा आता हे बाजूला होणार नाही कापड. जसं इकडं होतंय तसं इथं होणार नाही. आणि मग हा टक्स कटवर कट ठेवून टक्स मारून घ्यायचा. हा या पद्धतीने. आणि हे एक्स्ट्रा असं कापलं तरी चालतं किंवा मग असं कापलं तरी चालतं. असं कापलं तरी चालू शकतं. असा टक्स कटोरी तयार होणार आपली. त्याच पद्धतीने इथं पण करून घेऊया. असं थोडं मार्जिन ठेवायचं अर्धा इंचाचं आणि मग कट करायचं. आता कटोरीचा पार्ट जोडून घेऊया आपण याला. बघा या बाजूची आहे बघून घ्यायचं आणि मग ही खालची बाजू घ्यायची हातात आणि खालून वरती कटोरी लावत जायचं. जेवढं आपण मार्जिन ठेवलंय कटोरीला तेवढंच मार्जिन घ्यायचं इथं टिप मारते वेळ. आणि कटोरी न खेचता लावायची, अजिबात खेचायची नाही. अशी डबल टिप टाकून घ्यायची कटोरीला आणि नख मारून घ्यायचं. आतल्या साईडला ही टिप टाकून अशी कटोरीच्या बाजूला झुकवायची. आणि आता बघा इथे आपलं थोडं हे बाहेर आले वरचा पार्ट गळ्याचा, तो तिरकस कट करून टाकायचा. म्हणजे कटोरी कुठेही कमी होणार नाहीये, गळा पण कमी जास्त होणार नाहीये, व्यवस्थित होणार आहे. आता याला क्रॉसपट्टी लावूया, कोणती बसते बघूया. ही बसणार आहे अशी. तर आता ही अशी ठेवून ब्लाऊज उलटा ठेवायचा त्याच्यावर आणि बघायचं. आता दाखवते आधी ही एक्स्ट्राची जी ब्लाऊजचं कापड एक्स्ट्रा आहे ते कट करून टाकूया. कारण आपण अस्तरची क्रॉसपट्टी सेम काढलेली आहे अंतर, तर त्याच्या बरोबरीने हे बसतंय का बघूया. इथे लावून बघूया असं, तर बसतंय. थोडंसं जास्त होतंय तेवढी इथं टक्स मध्ये मारून टाकायचं. आणि मग आपण हे लावून घ्यायचे क्रॉसपट्टी अशी. आता बघा टक्सची कापड मी इकडे घेतले हे टीप आणि कटोरी जोडलेलं आतल्या साईडला ढकलले. या पद्धतीने लावायची क्रॉसपट्टी. बघा कुठेही कमी जास्त झालेलं नाही. आता हा आपल्याला फोल्ड करायचा आहे असा वरचा भाग आणि इथे मध्यावर घेऊन ठेवायचा उचलून असा. आणि मग ही क्रॉसपट्टीचं हे टोक आणि ते टोक जोडून टाकायचं. आणि हे उलट करून घ्यायचं असं, आतलं बाहेर ओढायचं कापड. इझिली येतं.
काही त्रास होत नाही. या पद्धतीने क्रॉसपट्टी लावली की फिनिशिंगला ब्लाऊज दिसतो आतून सुद्धा. अशी क्रॉसपट्टी लावत जातो मी पण. आता आपण याच पद्धतीने दुसरा पार्ट पण तयार करूया. आता या पद्धतीने आपल्या दोन्ही ब्लाऊज पुढचे भाग तयार झालेले आहेत जोडून. आता हे कटोरी जोडल्यानंतर बघा क्रॉसपट्टी अशी तिरकी बाहेर येते. तर चेक करायची किती आली आणि इथे गळ्याच्या इथे पट्टी अशी लावून रेग मारून घ्यायची व्यवस्थित. जेवढं बाहेर दिसतंय तेवढं कट करून टाकायचं आणि मग आपल्याला काज बटन पट्टी लावायची. इथं काय हुकपट्टी असेल काज बटन पट्टी असेल याचं पण चेक करूया. तर तुम्हाला जर काज बटन पट्टी पण लावलेली कशी लावतात ते बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तो व्हिडिओ तयार करते. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनची घंटी दाबा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा काज बटन पट्टीचा व्हिडिओ बघायचा आहे का, गोटाचा व्हिडिओ बघायचा आहे का, पूर्ण फिटिंग कशी करायची, एका रेषेत फिटिंगची टीप कशी आणायची, हे सगळं मी तुम्हाला दाखवू शकते. तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ ते बनवायचे का, तसे मी व्हिडिओ बनवेन. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.